नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हरियाणाच्या पानिपतमध्ये एक खळबळजनक घटना घडली असून व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. पत्नीने तिच्या पतीला गर्लफ्रेंड सोबत कारमध्ये रंगेहात पकडलं. सोनाली टोल प्लाझा येथे ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. एका महिलेनं तिच्या कुटुंबियासह पतीला गर्लफ्रेंड सोबत पकडलं. कारमधून गर्लफ्रेंड सोबत प्रवास करत असताना पत्नीने पतीला घेरलं आणि एकच राडा केला. टोल प्लाझावर नेमकं काय घडलं? तर महिलेला खबर मिळाली होती की तिचा पती हरिद्वारहून त्याच्या गर्लफ्रेंड सोबत प्रवास करत. अशातच या महिलेनं तिचे भाऊ आणि कुटुंबियांसोबत टोल प्लाझावर कार थांबवली आणि पतीला रंगेहात पकडलं. कारच्या पुढच्या सीटवर बसलेल्या तरुणीला पाहून महिला प्रचंड संतापली. कारमध्ये पतीला गर्लफ्रेंड सोबत पकडल्यानंतर महिलेनं मोठा राडा केला. त्यानंतर तरुणीनं कारमधून उतरून भर रस्त्यावर पळ काढला. हा संपूर्ण प्रकार या महिलेनं कॅमेऱ्यात कैद केला. महिलेनं माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं, 10 वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. दोघांनाही 7 वर्षांचा मुलगा आहे, असं या महिलेनं दावा केला आहे. 7 वर्षांपासून पतीचा अन्य महिलेशी अफेअर सुरू होता, असंही या महिलेनं सांगितलं. महिलेनं तिच्या पतीला याआधी कुरुक्षेत्र येथे रंगेहात पकडलं होतं. तिने पतीला विरोध केल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पतीने कारने उडवण्याचाही प्रयत्न केल्याचं महिलेनं म्हटलं आहे. या गंभीर प्रकरणी तक्रार दाखल करणार आहे. तिच्या जीवाला धोका निर्माण झाला तर या परिस्थितीला तिचा पती सोनू सहगल, त्याची गर्लफ्रेंड आणि कुटुंबीय जबाबदार असतील, असंही या महिलेनं म्हटलंय. रिपोर्टनुसार तरुणी कुरुक्षेत्र येथील रहिवासी आहे. ही तरुणी विवाहित आहे. तिला 2 मुलं आहेत. ही तरुणी तिच्या मुलांना सोडून अन्य पुरुषासोबत बाहेर फिरते, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.